जीव की प्राण आहे घर आमचं. अधिपती कुठं निघाला तेवढ्या गडबडीत? अहो काय नाही, जरा आपल्या गोडाऊनला जरा आग लागली. आलं आलं संकट आलं. मी म्हणलं होतं ना. ही तर फक्त सुरुवात आहे, सुरुवात. आज फॅक्टरीला आग लागली, उद्या घराला आग लागणार. समद घर जाऊन खाक होणार. समद्या घराचा सर्वनाश होणार. कशी कशी लागली आग? काय झालं? अहो काय माहित नाही मला, आता ओंक्याचा फोन आला म्हणताना मी तिकडेच चालू आहे. तिथे गेल्यावरच कळेल काय ते. मी येतो आई सर. तुम्ही काळजी घ्या आणि जपून जा. येतो आई सर. योच हाय तो, योच हाय. याच्याच मुळे समजा नाश झालाय, याच्याच मुळे आग लागली. यो समजा घराचा नाश करणार. सुनबाई तुम्ही चूक करताय. बघा त्या म्हणल्यान तसं होतंय की नाही? अहो मॅडम, हा योगायोग आहे. नाही. बापाच्या घरावर आपल्याला माहितीये का आग नेमकी कुठे लागली, कशी लागली, काय घडलं, आपल्याला काहीच माहित नाहीये मॅडम. बाबा थांबा, थांबा ताई, थांबा प्लीज. सोडा त्यांना. चला बाबा. अक्षर हे असं का बोलते? मी आपल्या घराबद्दल वाईट विचार करेन. नाही बाबा, त्या खोटं बोलतायत काहीतरी. तुम्ही मनावर घेऊ नका. चला या या चला. बसा बसा बसा. दुर्गे त्यांची वटी भर. ए नीट कर चपूत. भाऊ आरामात. काळजी घे. धाकले सरकारला फोन केला का? फोन केलाय, येत आहे. ठीक आहे सर. ते काय चल इथून. हे अरे ओंक्या काय आहे? आग विझवून झाली. आता फक्त कच्चा माल हलवायचा आपल्याला. तू काळजी करू नको, मी करतो सगळं. चल. तू काळजी करू नको. आणि आता इजवत आणलं वाटतं त्यांनी. हा विजलंय सगळं. काय झालं? काय झालं? काय नेमकं काय झालं? मालक बघा की अचानक आग लागली. मालक नुकसान झालंय हो. पण मला सांगा, कुणाला काय भाजलं नाही ना हो? सगळी शेप आहेत ना हो आपली माणसं? नुकसान खूप झालंय. सगळा कच्चा माल जळून खाक झाला भावा. अरे नुकसानीचं जाऊ दे, ते विचारतोय का मी. सगळी शेप आहेत का तेवढं मला सांग. आग लागली तेव्हा आत कोणी नव्हतं ना हो? आतमध्ये फक्त 2 कामगार होते. त्यांची चिंता आहे मला, पण त्यांना ऍडमिट केलंय मी. लय भाजले का त्यासनी? हाताला जळ लागली. ए देवा, काय झालं? कशी काय आग लागली? मला वाटतं बहुतेक शॉर्ट सर्किट असणार, बाकी काय नाही. पण आता आग आटोक्यात आहे. आता आटोक्यात आहे ना हो? होय. कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत कामगारांनी? आपल्या इथंच निर्मलला ऍडमिट केलंय. आपण दोघं जाऊया. ओंक्या ए तुम्ही जरा सांभाळून काम करा. सवयनं आत अजून धुपतंय ते. हा जीवाला सांभाळून काम करा. भाजून घेऊ नका तुम्ही. आणि आम्ही जाऊन येतो हॉस्पिटलला. चल, हो चल. सर. या बाबा. द्या हे घे. अक्षरा, त्या बायका असं का म्हणत होत्या? बाबा तुम्ही त्यांचं काही मनावर घेऊ नका. अजिबात लक्ष देऊ नका तिकडे. पण तू 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 बघितलंस ना अक्षरा, त्या बायका तसं म्हणाल्या की काहीतरी होईल आणि तिकडे फॅक्टरीत आग लागली. अक्षरा, होय. हे हा योगायोग कसला आहे? आणि मी कसं, माझ्यामुळे काय झालं? मी काय केलं? मी इथं आहे ना, मी इथं आहे. आग तिकडे लागली, मग मी कसा कारणीभूत त्याला? एक्झॅक्टली. बाबा तुमच्यामुळे आग कशी लागेल? पण अक्षर, माहिती नाही का, मला भीती वाटते. म्हणजे
त्या बायकांच्या अंगात देवी वगैरे येते असं ऐकलंय मी. त्यांच्या तोंडून देवी बोलते म्हणे. आणि त्या तू बघितलंस ना त्या कशा बोलत होत्या, माझ्या अंगावर येऊन मला घेराव. अक्षर आहे, माझ्यामुळे सर्वनाश होणार आहे या घराचा. अहो बाबा, हे असं अंगात देवी येणं वगैरे हे सगळं खोटं असतं, असं काही होत नसतं. आणि मला एक गोष्ट सांगा, जर देव खरंच असं कोणाच्या अंगात येत असता तर तो तिथल्या कुठल्या तरी माणसाच्या अंगात आला असता आणि त्यांना आग लागूच दिली नसती. इथे येऊन त्यांनी कशाला सांगितलं असतं की संकट येणार आहे म्हणून? संकट येऊच दिलं नसतं ना. बाबा, देव काय कोणाला घाबरवण्यासाठी अंगात येतो का? असं असतं तर मग देवानं माणसांच्या अंगात येऊन कितीतरी कामं केली असती. त्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ दिल्या नसत्या, बायकांच्या रक्षणासाठी उभा राहिला असता, वेळेवर पाऊस पडला असता. त्यामुळे हे बघा बाबा, तुम्ही ह्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्ही हे डोक्यातून काढून टाका आणि आराम करा. तुमच्यामुळे काहीही झालेलं नाहीये. हे बरोबर बोलतेस अक्षर. मला माहिती नाही त्या बायका अशा अचानक पण अक्षर, मग नेमकी आग कशी लागली असेल ते कळेलच. बरं झालं बाई, तुम्ही आम्हाला वेळीच सावध केलं. होय का नाही ग ताई? दुर्गे, जास्त बडबड करू नकस. भर वटी आणि ये गे. मॅडम, बरं झालं आलात तुम्ही सुनबाई, बरं झालं आलात. या तुम्ही वटी भरा, जरा दानधर्म करा, काय पुण्य मिळेल, आपल्यावरचं संकट पण जाईल. मॅडम, हे अशा गोष्टी करून पुण्यही मिळत नाही आणि संकटही टळत नाही. जर असं खरंच असतं तर सगळ्यांनी हेच नसतं का केलं? किती सोपं होतं. हे बघा सुनबाई, देवासमोर हे असलं काय बी बोलू नका. त्याचा कोप झाला तर आपल्या अंगाशी यायचं हो. मॅडम, माझं ऐका, तिकडे फॅक्टरीला आग लागली, आपण तिकडे गेलं पाहिजे. हो, त्याच्यासाठीच तर करतोय आम्ही. बघा ना, त्या बायकांनी सांगायचा अवकाश, तिकडं फॅक्टरीला आग लागली हो. त्यांना चावू लागले. आपला वाईट काळ सुरू होणार ह्याची. हो, म्हणताना आपल्याला सावध करायला आल्या होत्या, आपल्याला मदत करायला आल्या. आणि तुम्ही त्यांनाच नावं ठेवताय, त्यांनाच नाही ते बोलताय. दुर्गे, भर की वटी, का थांबलेस? मॅडम, त्या आपल्याला मदत करायला नाही आल्यात, उलट त्यांना मदतीची गरज आहे. कुठल्या तरी चांगल्या सायकाट्रिस्टकडे नेलं पाहिजे त्यांना, ऍटलिस्ट त्या बऱ्या तरी होतील. बऱ्या होतील? काय बोलताय तुम्ही? देवी आई, माफ कर ग, माफ कर. आमच्या सुनबाईंना माफ कर देवी आई. काय बोलताय तुम्ही? झाली, समजांची वटी भरून झाली. चला चला जाऊ आपण, चला या. मॅडम, ऐका माझं, ह्या असल्या गोष्टींवर ना विश्वास ठेवू नका. अंधश्रद्धाही आणि हे सगळं मानसिक आहे, थोतांड आहे हो हे. तुम्ही अशा गोष्टींवर जर विश्वास ठेवलात ना तर फक्त घराचं नाही, आपलं सुद्धा नुकसान होईल. सुनबाई, आम्हाला तुमचं काही ऐकूनच घ्यायचं नाही. हो मॅडम, ओंक्या, काय झालं राव? काय ऊन बसले यांचं? नमस्कार डॉक्टर. काय, कशी आहे तब्येत यांची? हाताला जरा जास्त भाजलंय. तेच. ते शुद्धीवर कवा यायची? लंग्स मध्ये जरा धूर भरलाय, त्यामुळे बेशुद्ध आहेत ते. ट्रीटमेंट चालू आहे, येतील शुद्धीवर ते. ह्याचं बी बघा की कसलं, काय होतील ना बरी? बरे होतील, पण परत काम करू शकतील की नाही सांगता येत नाही. नाही, कामाचं ठीक आहे, ती काय कामावर येऊ देत नाही येऊ देत, पण पहिल्यासारखी परत बरी होऊ देत. काय लागेल ते पैसे आम्ही द्यायला तयार आहे, पण तुम्ही नीट करा अजून. हो हो, आमचे प्रयत्न चालूच आहेत. आता ते कसे रिस्पॉन्ड करतील त्यावर आहे सगळं. करतील रिस्पॉन्ड करतील. आगीशी खेळणारे वाघ आहेत हो आमचे. तुम्ही फक्त तुमच्या कामात काय कसर सोडू नका. ओके, एक्सक्यूज मी.
हा तुम्ही या. विठ्ठल, ए बाळा, विठ्ठल. सरकार तू क्या आई शपथ, याला बी लय भाजले रे ओंक्या. नाही मालक, एवढं नाही लागलं. भीमा, आई शपथ तुला बी लय लागले रे. बरोबर, चल चला तुम्ही या बाहेर या. विठ्ठल आणि भास्कर बरे होतील ना सरकार? होतील होतील, ते बरे होतील, टेन्शन घेऊ नको. सगळ्यात महत्वाचं काय झालं, एवढी आग लागली होती पण तुमच्या दोघांचं पण थोडक्यात बचावलं महाराजांनो. हा, ते बरं झालं. अहो आम्ही कसं वाचलोय आमचं आम्हाच नाही माहिती, पण त्या दोघांची काळजी वाटेल हो सरकार. नाही नाही, त्यांची काय काळजी करू नका. त्यासनी काही सुद्धा होऊ देणार नाही मी. माझ्यावर विश्वास ठेवा फक्त तुम्ही. आणि तुम्हाला सगळ्यांनाच पुढच्या 6 महिन्याचं पेमेंट मी ऍडव्हान्स करणार आहे, टेन्शन घेऊ नका. म्हणजे नाही, असू दे, नुकसान भरपाई असू दे. अहो कशाला, एवढं काय नाही झालं सरकार. नाही महाराजांनो, एवढी आग लागली होती तरी तुम्ही मागं हटला नाही जा. स्वतःच समजून तुम्ही तिथं आग विझवत थांबला, पळून गेला नाही. लई मोठी गोष्ट आहे भावा तू काही. लय उपकार झाले सरकार तुमचे. उपकार काय म्हणतोस मर्दा? तुम्ही सगळी पोरं म्हणजे आमची फॅमिली आहे, असं काय करता? आता फॅमिलीला काय झाल्यावर आपण काळजी नाही घ्यायची, कोणी काळजी घ्यायची? उपकार करत नाही आम्ही तुमच्यावर, आमचं काम आहे. आणि तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी आहे. हा, चला आराम करा, आराम करा, तुम्ही काळजी करू नका. चला या या, तुम्ही आराम करा, या. नाही नाही सुनबाई, असं कसं म्हणताय तुम्ही? म्हणजे सगळी काही त्यांची नाटकं असतात काय? नाही नाही, नाटक नाही मॅडम, पण सगळं मानसिक असतं. म्हणजे त्यांनाही कळत नाही काय होतंय. त्यांनाही खरंच असं वाटत असतं की आपल्या अंगात देवी येते. खरंच वाटत असतंय म्हणजे अहो ते खरंच असतंय. आता ते जे काही सांगत होत्या ते काही अंगात देवी आल्याशिवाय? अहो नाही मॅडम, असं काही नसतं. मानसिक आजार आहे तो, अंधश्रद्धा आहे त्या सगळ्या. हे बघा, तुम्ही काय ते अंधश्रद्धा वगैरे काही बोलू नका इकडं. हा, उगा देवीचा कोप नको व्हायला. मग देवाचा कोप कसं होईल मला सांगा? देव प्रेम करतो ना आपल्या भक्तांवर, माया करतो. तो कशाला कोपेल कोणावर? देवी प्रेम करतेच आमच्यावर. इतकी वर्ष सेवा करतोय आम्ही देवीची. श्रद्धा आहे आमची देवीवर. आज आम्ही जे काय आहे ते देवीमुळंच. आणि आपल्या हातनं काही चूक झाली तर देवी शिक्षा करते की नाही? पण मॅडम, माणसात आणि देवात काही फरक असतो का? चूक झाल्यावर शिक्षा करतो तो माणूस, आणि जो चुका पोटात घालतो, माफ करतो तो देव. नाही सुनबाई, तुम्हाला नाही कळणार देव कसा असतो ते. त्या बायकांनी काय सांगितलं? संकट येणार आणि तिथं गोडाऊनला आग लागली. मॅडम तो योगायोग होता केवळ. त्या म्हटल्या म्हणून आग नाही लागलीये. त्यांचं काहीच खरं नाही ठरलंय मॅडम, समजून घ्या प्लीज. हे बघा, तुमचा विश्वास नसल नगा ठेवू, पण आम्हाला कळून चुकलंय कशामुळे होतंय ते. आणि आम्हाला लवकरात लवकर ह्याच्यावर उपाय करायला लागल, करावाच लागल. मॅडम मॅडम ताई, ही तुमची बिदागी. मगाशी आमच्या सुनबाई आल्या त्यामुळे देता नाही आलं. चांगलं झालं नाटक. वय वय, एकच नंबर. म्हणजे अगदी खरं वाटलं. म्हणजे खरंच अंगात आल्यासारखं वाटलं. काय अहो, खरंच देवी अंगात येते आमच्या. म्हणजे अयो, आता खरंच अंगात आलतं तुमच्या? काय नाही, सगळं नाटक होतं त्यांचं. हा, चांगलं झालं, पण आणखीन थोडासा जोर लावायला हवा होता. असं वय. मग आता परत सुरू करायचं का? झालं, आजचं नाटक संपलं. सरकार, परत काही लागलं तर बोलवा, कधी बी येऊ आम्ही. ठीक आहे.
कळवतो आम्ही तुम्हाला गरज लागली तर. निघा आता. सरकार लई उपकार झाले. चला ग. अगं ताई, अगं तू त्यासनी परत नाटक करायला लावायचं होतं की. म्हणजे तू आता म्हणलीस की अजून जोर लावायचा होता म्हणून. हा दुर्गे, या नाटकावर आता पडदा पडला आणि परत जर का त्या बायका इथं दिसल्या तर तुझं तंगड मोडू आम्ही. नाही, घेते काळजी. हे तुमच्या कामाचं आणि हे बोंबाबोंब न करण्याचं. हा आणि तोंडाला चिकटपट्टी लावायची आता. का बोळा कोंबू? नाही नाही आमचा तोफाड बंदच राहील. तेच तोंड काळं करायचं, पुन्हा इथं दिसायचं नाही. कळलं का? निघा. होय. अना ही वर्करांची कापडं जाळून टाका. कळलं का? होय. हे मॅडमला कळवलं पाहिजे. नाही म्हणजे त्यांना कळलं असणारच आहे, पण हे सगळं त्यांना सांगितलं पाहिजे. कर, फोन कर. करतो. हॅलो. हॅलो. बोला, झालं का काम? हो हो मॅडम, झालंय. शाबास. भय मावशी, त्या कामगारांना आहे ना पैसे बी दिले आणि त्यांना तोंड बंद ठेवायला बी सांगितले. अरे वा, चांगलं केलं. पर मावशी, एक प्रॉब्लेम झालाय ग. काय झालं? अगं त्या आगीत नाही का 2 कामगार भाजलेत. भाजलंय? तुम्हाला सांगितलं होतं ना काळजी घ्या म्हणून. कुणाला काय बी होता कामा नाही. होय अगं, पर आग विझवता विझवता भाजले ग ते 2 कामगार. ठीक आहे, ठीक आहे. आम्ही बघतो काय करायचं ते. पण आता तुम्ही बेसावध राहू नका. हे समद निस्तरेपर्यंत जरा नीट राहा. होय मावशी. हो हो. हे समजा निस्तरणं म्हणजे, पण निस्तरायला तर लागलच. म्हणजे अरे त्या कामगारांपैकी एकानं जरी पोलिसात तक्रार बिक्रार केली ना तर. खरंय, पण मॅडम घेतील ना सांभाळून. अरे बाबा, ती सांभाळून घेईल का अंग काढून घेईल आणि आपल्यावर ढकलल काय सांगता येत नाही. हा बापरे. मग आता हिथं कुणाला तरी बळीचा बकरा करावा लागेल. कोणाला? नाही म्हणजे तुला नाही म्हणत मी, अधिपतीसनी अडकवायचं याच्यात. एका दगडात 2 पक्षी मारता येतात. काय बोलतीयस तू? त्यांना कसं अडकवणार आपण? आणि भुवनेश्वरी मॅडम त्यांना अडकू देणार आहेत का? अरे तिला पण कळूच द्यायचं नाही. तिला जर कळलंच नाही तर काय करू शकणार आहे ती? नाही बाबा, मी नाही करणार. हे रिस्की वाटते फार. रिस्क घेतल्याशिवाय फायदा पण होत नाही ना बाबा. काय फायदा असणार आहे आपल्या ह्याच्यात? मावशी नुकसान भरपाई देईल. मावशी जी काय नुकसान भरपाई देईल ना त्यातले 10% कामगाराला द्यायचे आणि उरलेली 90% वाटून घ्यायची. वा, नाही हे एक नंबर सुचलाय तुला. वा. अधिपती, काय झालं? आले का ते शुद्धीवर? बरे आहेत आता? अजून शुद्धीवर तर काय आलेलं नाही ते. हे सगळं भाजलंय, ते आग विझवायला गेलती ना, त्यामुळं डॉक्टर म्हणले की ते कामावर परत येऊ शकतील, नाही येऊ शकत काय, म्हणजे असा विषय आहे जरा. नाही नाही नाही, असं कसं?
असं नाही होणार, तुम्ही नका काळजी करू. आपण आत्ताच कशाला निष्कर्ष काढायचंय? आणि डॉक्टर अजून ट्रीटमेंट करतायत ना त्यांच्यावर. आग कशामुळे लागली ते कळलं का? ते काय नाही कळलं अजून, काय माहिती. ठीक आहे, कळेल तेव्हा कळेल. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ते वाचले आणि आपण त्यांचा सगळा खर्च करू, त्यांना लागेल ती मदत करू आपण. हा तो काय सवालच नाही. मी आधीच बोललो त्यासनी, म्हणलं तुम्हाला मी ऍडव्हान्स देतो, म्हणलं 6 महिन्याचं काय ते पेमेंट ते सगळं करूया आपण. मला तेच एक हे आहे की परत पूर्वीसारखी हिंडाई फिरायला लागू देत ती दोघं बी. अहो असं का म्हणताय? अजून ट्रीटमेंट चालू आहे ना. ट्रीटमेंट पूर्ण होते मग आपण विचार करू. आणि समजा असं झालं, जर ते पूर्वीसारखं काम नाही करू शकले तर आपण त्यांच्या बायकांना कामावर ठेवू. हा तसं चालतं, पण काय आता शेवटी मेहनतीची कामं असतात कारखान्यात, त्या बायका बिचाऱ्या काय करणार. अहो नाही, असं कसं? बायका सगळी कामं करू शकतात आणि आपण शोधू ना, त्या करू शकतील अशी कामं शोधू आपण. नका काळजी करू, होईल सगळं ठीक. आपण करू ठीक.